वेतनामधला फरक मिळालाच पाहिजे, किमान वेतनामधील फरक मिळालाच पाहिजे. नाशिक पेस्ट कंट्रोल विभागातील कामगारांच्या प्रलंबित वेतन वाढीचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन CIT वतीने नाशिक महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले. पेस्ट कंट्रोल विभागात कार्यरत कामगारांचा 24 मार्च 2015 ते 9 ऑगस्ट 2015 या कालावधीत किमान वेतन वाढीचा तब्बल 54,28,884 रुपये इतका फरक प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित रक्कम अद्यापही कामगारांना मिळाली नसल्याने ती तात्काळ अदा करावी अशी ठाम मागणी मोर्चेकरांनी केली. याबाबत 1 एप्रिल 2024 आणि 17 एप्रिल 2025 रोजी पत्रव्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कामगारांमध्ये नाराजी वाढली आहे. दरम्यान महापालिकेच्या मलेरिया निर्मूलन विभागातील कर्मचाऱ्यांच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आला. मनपाच्या आस्थापनेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून संबोधले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित कर्मचारी करत असलेले काम आणि कायम कामगारांचे कामाचे स्वरूप समान असतानाही वेतन व इतर सुविधांमध्ये मोठी तफावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालय आणि यांच्या निर्देशानुसार क्षेत्रीय कामगार अधिकारी व कामगार उपायुक्त कार्यालय नाशिक यांनी महापालिकेच्या मलेरिया निर्मूलन विभागाला भेट देऊन कायम व कंत्राटी कामगाराचा वेतन व इतर बाबींची माहिती घेऊन निरीक्षण अहवाल सादर केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना डॉक्टर DL कराड यांनी या सर्व प्रकरणाची सविस्तर माहिती देत कामगारांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. दरम्यान या प्रसंगी डॉक्टर DL कराड, तानाजी भावे व कामगार कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता महापालिका अस्तित्वात आलेली आहे आणि आपण 2 प्रश्न त्यांच्या समोर सादर केलेले. एक आहे 2015 मध्ये इथल्या ठेकेदारांनी आपल्या कामगारांना किमान वेतन दिलेलं नव्हतं. ठेकेदारांना असं वाटलं होतं की कोण लक्षात ठेवतं, कोण काय करणार आहे. परंतु त्यावेळेला जी तक्रार दाखल केली ती तक्रारीचा पाठपुरावा आपण चालू ठेवला आणि परिणामी कामगार उपायुक्त कार्यालयाने 64 लाख रुपये किमान वेतनाचा फरक हा कामगारांना दिला पाहिजे असे निर्णय दिला आणि तो निर्णय घेऊन आपण 9-10 वेळेला इथे महापालिकेमध्ये निवेदनं दिली. आपण असं सांगितलं की कामगार कायद्यानुसार हा आमचा किमान वेतनाचा फरक आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेले की किमान वेतन दिलंच पाहिजे, फरक सुद्धा दिला पाहिजे हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे आणि त्यामुळे महापालिकेने हे 64 लाख रुपये कामगारांना दिले पाहिजेत ही आपण मागणी केली. त्याच्यासाठी आपण जवळपास 4 ते 5 पत्र दिले. परंतु इथल्या अधिकाऱ्यांना काही कर्मचाऱ्यांबद्दल काही पडलेलं नाही. ते स्वतःच बघत असतात, त्यांना कायद्याचंही काही पडलेलं नाही. परंतु आपल्या संघटनेची जी पद्धत आहे काम करण्याची की आपण एकदा शेपूट पकडलं तर ते शेपूट आपण सोडत नाही. तो कोणी असो, त्याने किती नाटक केलं तरी त्याचा ते शेपूट काही सोडत नाही आणि आता ते शेपूट इतकं पक्क पकडलेलं आहे की आपण महापालिकेच्या घशातनं 64 लाख रुपये काढल्याशिवाय राहणार नाही. आज आपण ही मागणी करतोय आयुक्तांकडे, नवीन महासभेकडे की तुम्ही कायदा मानणार आहे की नाही मानणार आहे आणि जर कायदा मानणार नसाल तर तसं तुम्ही आम्हाला लेखी दिलं पाहिजे. मग आम्ही ठरवू तुमचं काय करायचं. दुसरा जो विषय आहे की आता संतोषनी ते सांगितलं ते बरोबर आहे की महापालिकेमध्ये अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचारी आहेत. पाणी पुरवठ्यामध्ये कंत्राटी कर्मचारी, सफाई कामगारांमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत, पेस्ट कंट्रोल मध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत, घंटागाडीमध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत, सिटी लिंक मध्ये कंत्राटी कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांना कधी किमान वेतन दिलं जात नव्हतं. CIT पुढाकार घेतला. पेस्ट कंट्रोलचं किमान वेतन आपणच करून घेतलं, पाणी पुरवठ्याचं किमान वेतन आपणच करून घेतलं, घंटागाडीचं किमान वेतन जरी दुसरी युनियन असली तरी त्यावेळेचे जे भाई होते रामराव पाटील ते बंदूक घेऊन फिरायचे,
त्यांना सुद्धा सांगितलं की फक्त बंदूक तुम्हाला नाही हातात घेता येत, आम्हाला पण घेता येते. आणि मग त्यावेळेला ते किमान वेतन लागू झालेले, आपल्यालाही बंदुकीची भाषा करावी लागली त्यावेळेला लागू झालेलं आहे. आणि म्हणून हे जे काही 6-7 ठिकाणी कंत्राटी कर्मचारी नेमलेले आहेत हे संपूर्ण बेकायदेशीर आहे. महापालिकेच्या अत्यावश्यक कामामध्ये कंत्राटी पद्धत वापरता येत नाही, हा देशाचा कायदा आहे. आणि महापालिकेचा अत्यावश्यक काम काय? साफसफाई, आरोग्य, दिवाबत्ती, पाणी पुरवठा हे त्यांचं काम आहे. परंतु अत्यावश्यक कामामध्ये ते कंत्राटी पद्धतीचा वापर करतायत. शहाणे अधिकारी असताना, कायदा समजत असताना हे कंत्राटी पद्धतीचा वापर करतायत, कायदा मोडतात आहे. कारण सरकारची ती भूमिका आहे. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र सरकारने ठरवलेलं इथून पुढे भरती होईल ती कंत्राटी पद्धतीनं आउटसोर्सिंगच्या माध्यमातून होईल असं त्यांनी जाहीर केलं. 70,000ची जी मेगा भरती होणार होती गेल्या 15 वर्षापासून ती गाजते. देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक वेळेला जाहीर करतात मेगा भरती होणार, मेगा भरती होणार. ती मेगा भरती काही होत नाही. परंतु आता त्यांनी निर्णय घेतला की सगळी भरती कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम मध्ये होईल. आणि म्हणून आपण आता कंत्राटी पद्धतीच्या बाबतीमध्ये भूमिका घेतली आहे की तुम्ही ही बेकायदेशीर कंत्राटी पद्धत अवलंब करतात आणि म्हणून ती तुम्ही बंद केली पाहिजे आणि ह्या कर्मचाऱ्यांना कायम केलं पाहिजे. 12 तारखेला संप झाला. त्या संपामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी होती की सरकारी, निमसरकारी, खाजगी क्षेत्रामधले जे कंत्राटी कामगार आहेत त्यांना कायम केलं पाहिजे. ही सगळ्यात महत्वाची मागणी आपण केलेली. हजारो लोक रस्त्यावर उतरले. परंतु याच वेळेला जी एक अजूनही घटना घडलेली आहे, तुम्हाला कदाचित माहित नसेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर मंत्री असताना समान कामाला समान वेतनाचा कायदा त्यांनी केला. कोणी असो, पुरुष असो, स्त्री असो, सगळ्यांना सारखं काम करत असतील तर समान वेतन दिलं पाहिजे. हा कायदा बाबासाहेब आंबेडकरांनी मजूर मंत्री असताना केलेला आहे. तो कायदा नंतर नवीन घटनेमध्ये आला. मजूर मंत्री होते ते व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये ते होते. त्यानंतर आपल्या देशाचं सरकार आलं. आपल्या भारतीय संविधानामध्ये हा कायदा आला समान कामाला समान वेतनाचा. परंतु समान कामाला समान वेतनाचा कायदा आलेला असताना सुद्धा आणि संविधान लागू होऊन 75 वर्षापेक्षा जास्त झालेलं असताना सुद्धा या कायद्याची अंमलबजावणी केली जात नाही. आणि म्हणून आपण असं ठरवलं की आपण संविधानाचाच आधार घेऊन यांना ठिकाणावर आणू. आणि म्हणून पेस्ट कंट्रोलची आपण हायकोर्टामध्ये केस केली. हायकोर्टानं सांगितलं हे तपासा. कामगार उपायुक्ताला आदेश दिले की जर या कामगारांना कमी जर वेतन दिलं जात असेल याची तपासणी कामगार उपायुक्तानं करावी अशा पद्धतीचे आदेश दिले. नाशिकच्या कामगार उपायुक्ताने ह्याची सगळी छाननी केली, तपासणी केली, त्याचा अहवाल तयार केला आणि अहवाल करून त्या अहवालामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की नाशिक महापालिकेमध्ये पेस्ट कंट्रोलचं काम करणारे कायम कामगार आणि कंत्राटी कामगार यांच्या कामाचं स्वरूप सारखंच आहे. एकाच प्रकारचं काम ते करतात आहे. परंतु ह्या दोघांच्या वेतनामध्ये फार मोठा फरक आहे असं निरीक्षण ह्या अहवालामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि लगेचच त्यांनी त्याच्या आधारे आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की आपल्या आस्थापनामध्ये हे जे काही समान कामाला समान वेतन दिलं जात नाही ते तुम्ही दिलं पाहिजे, त्याच्याबद्दल कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीचं पत्र हायकोर्टाच्या निर्देशानुसार सरकारी कामगार अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या आयुक्ताला दिले. परंतु हे पत्र दिलं तरी काही अजून यांनी काही हालचाल केलेली नाही. आता आपण त्याच्याबद्दलही 2 स्मरणपत्र दिले. आपण खुद्द आयुक्तांना भेटलो की हे पत्र दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल तुकाराम मुंडे साहेब असताना दिलेला आहे त्यांना सुप्रीम कोर्टाचा निकाल. सर्व समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे. आणि त्यावेळेला ते म्हणाले की पैसे कुठून आणायचे. म्हटलं तुमच्या सगळ्यांच्या पगारासाठी पैसे उपलब्ध आहेत, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या पगारासाठी का बरं पैसे उपलब्ध नाहीयेत. तर आपण त्यावेळेला दिलं होतं, त्याच्यानंतरही पाठपुरावा केला, परंतु महापालिका काही हलायला तयार नाही. आणि म्हणून आता आपल्याला हे संघर्ष करण्याची वेळ आलेली आहे. मित्रांनो, संघर्षाशिवाय काहीच मिळणार नाही. तुम्ही काही राजघराण्यामध्ये जन्मलेले नाही. तुम्ही भांडवलदाराच्या घरात जन्मलेले नाही. तुम्ही धनिकांच्या घरात जन्मलेले नाही की तुम्हाला संघर्षाशिवाय काही मिळेल.
आपण कामगार वर्गामध्ये जन्मलेलो आहोत, आपण शूद्र जातीमध्ये जन्मले आणि आपण असं असल्यामुळे यांच्या या सगळ्या व्यवस्थेचं म्हणणं आहे की सेवा करणं तुमचा धर्म आहे. धर्म म्हणून तुम्ही सेवा करा, त्याचा मोबदला मागू नका, तुम्ही हक्क मागू नका, तुम्ही किमान वेतन मागू नका, कायम नोकरी मागू नका, का तर सेवा करणं हा शूद्रांचा धर्म आहे. अशा पद्धतीची भूमिका मोदी सरकारने घेतलेली आहे. मोदी सरकारने श्रमनीती जाहीर केलेली आहे. तुम्ही कुठल्या दुनियेत आहे मला माहिती नाहीये, परंतु जर तुम्ही नीट अभ्यास केला तर मोदी सरकारने जी श्रमनीती 1 महिन्यापूर्वी जाहीर केली आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की मनुस्मृतीच्या आधारे आपल्या देशामध्ये आपल्या धर्मग्रंथांनी असं सांगितलेलं आहे की सेवा हा धर्म म्हणून केला पाहिजे आणि त्या पद्धतीचं वातावरण आपल्या देशामध्ये निर्माण करायचं आहे आणि म्हणून त्याच्यासाठी नवी श्रमनीती, नवीन कामगार विषयक धोरण मोदी सरकारने आणलेले. त्याला लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.